चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भारताची राज्यघटना यावरती 50 प्रश्न उत्तर पाहणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. बघा, पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटना कधी स्वीकारण्यात आली? बघा, याचे उत्तर आहे 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949. यानंतर बघा दुसरा प्रश्न, भारतीय राज्यघटना पूर्णपणे कधी लागू झाली? 26 जानेवारी 1950. दोघं तारखा लक्षात ठेवायच्या आहेत. यावरती प्रश्न नक्की बनतो. बघा, राज्यघटनेचे जनक किंवा शिल्पकार कोण आहेत? याचे उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. राज्यघटनेचे जनक किंवा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर बघा चौथा प्रश्न, संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष कोण होते? बघा, कायमस्वरूपी अध्यक्ष विचारलं आहे तर सांगायचे आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. यानंतर बघा 5 नंतर संविधान सभेचे तात्पुरते अध्यक्ष कोण होते? तर याचे उत्तर सांगायचे डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. बघा, हे दोघं प्रश्न या ठिकाणी काय आहेत? महत्त्वाचे आहेत. बघा कोणते? एक चौथा प्रश्न आणि एक 5वा प्रश्न. कायमस्वरूपी अध्यक्ष आणि तात्पुरते अध्यक्ष हे दोघेही प्रश्न या ठिकाणी महत्त्वाचे आहेत. यानंतर बघा 6 नंबरचा प्रश्न, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यानंतर मूळ राज्यघटनेत किती कलमे आणि अनुसूच्या होत्या? बघा, ज्यावेळी राज्यघटना तयार केली गेली त्यावेळी 395 कलमे होती आणि 8 अनुसूची. ओके. यानंतर बघा पुढचे प्रश्न 8 नंबरचा, भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी किती काळ लागला? भारतीय राज्यघटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस. लक्षात ठेवायचे आहे. संविधान सभेची पहिली बैठक कधी झाली? IMP प्रश्न आहे. 9 डिसेंबर 1946. 9 डिसेंबर 1946 या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक झालेली होती. राज्यघटना कोणत्या भागाला, बघा राज्यघटनेच्या कोणत्या भागाला आत्मा असे म्हणतात? बघा, सरनामा, त्याला आपण काय म्हणतो? उद्देशपत्रिका. याला राज्यघटनेच्या आत्मा असे म्हणतात. आत्मा हा शब्द या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. ओके. कोणाला म्हणतात? सरनामा किंवा त्याला आपण म्हणतो उद्देशपत्रिका. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या कलमाला आत्मा आणि हृदय म्हटलेलं आहे? कोणता कलम आहे की ज्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आत्मा आणि हृदय म्हटलं आहे? तर कलम 32. कलम 32 लक्षात घ्यायचे आहे. मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत? मूलभूत हक्क हे भाग 3 मध्ये आहेत. कलम 12 ते 35. कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क देण्यात आलेले आहेत. भाग 3. भारतीय संविधानात मूलभूत हक्क कोणत्या देशाकडून घेतलेले आहेत? मूलभूत हक्क हे अमेरिका या देशाकडून घेण्यात आलेले आहेत. यानंतर बघा, संपत्तीचा हक्क कोणत्या घटनादुरुस्तीने मूलभूत हक्कातून वगळला किंवा काढण्यात आलेला आहे? बघा, 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कातून काढण्यात आलेला आहे. यानंतर बघा, सध्या संपत्तीचा हक्क कोणत्या कलमा अंतर्गत आहे किंवा कोणत्या कलमा अंतर्गत येतो? तर कलम 300 मध्ये संपत्तीचा हक्क आहे. मार्गदर्शक तत्त्वे कोणत्या देशाकडून घेण्यात आली किंवा घेतली आहेत? मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड या देशाकडून घेण्यात आलेली आहेत. यानंतर बघा शेवटचा प्रश्न 17 नंबरचा, मूलभूत कर्तव्ये कोणत्या भागात आहेत? मूलभूत कर्तव्य हे भाग 4 मध्ये आहेत. कलम 51 मध्ये. ओके. बघा यानंतर बघा या ठिकाणी 18 नंबरचा प्रश्न, मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने जोडले गेलेली आहेत? 42वी घटना दुरुस्ती 1976. बघा, अगदी IMP प्रश्न या ठिकाणी. मूलभूत कर्तव्ये कोणत्या घटना दुरुस्तीने जोडली गेली आहेत? 42वी घटना दुरुस्ती 1976 या वर्षी. सध्या भारतीय नागरिकांची किती मूलभूत कर्तव्ये आहेत? सध्या किती मूलभूत कर्तव्ये आहेत? एकूण 11. कोणत्या घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते? मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते? तो उत्तर आहे 42वी घटना दुरुस्ती. 42वी घटना दुरुस्तीला मिनी कॉन्स्टिट्यूशन असे म्हटले जाते. भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? भारताचा प्रथम नागरिक राष्ट्रपती.
राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो? राष्ट्रपतींना पदाची शपथ कोण देतो? तर भारताचे सरन्यायाधीश. यानंतर बघा, राष्ट्रपती आपली राजीनामा कोणाकडे सोपवतात? राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाकडे सोपवतात? तर उपराष्ट्रपती यांच्याकडे. यानंतर बघा, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती हे असतात. अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. राज्यसभेचे अध्यक्ष जर विचारलं तर हा उत्तर येईल उपराष्ट्रपती. संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह कोणते? संसदेचे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे राज्यसभा. आणि राज्यसभेचे अध्यक्ष कोण असतात? उपराष्ट्रपती. ओके. मग या ठिकाणी 25 प्रश्न झाले. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल नक्की सबस्क्राईब करायचे आणि लाईक करायचे. यानंतर बघा, 26 नंबरचा प्रश्न. एकूण 50 प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहोत. लोकसभेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? उत्तर आहे 5 वर्ष. लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? राज्यसभा सदस्य विचारले त्यांनी. बघा, सदस्याचा कार्यकाळ विचारलेला आहे तर 6 वर्षे. लोकसभेच्या सदस्य होण्यासाठी किमान वय किती? लोकसभा सदस्य होण्यासाठी किमान वय आहे 25 वर्षे. राज्यसभा सदस्य होण्यासाठी किमान वय किती आहे? 30 वर्षे. बघा, लोकसभेच्या जर विचारलं त्यांनी, लोकसभा जर विचारलं तर सांगायचे 25 वर्ष आणि राज्यसभा जर विचारलं तर सांगायचे 30 वर्ष. राष्ट्रपती किंवा राज्यपाल होण्यासाठी किमान वय किती? तर उत्तर आहे 35 वर्ष. राष्ट्रपती किंवा राज्यपाल होण्यासाठी किमान वय आहे 35 वर्ष. 2 अधिवेशनांमध्ये जास्तीत जास्त किती महिन्यांचे अंतर असते? 2 अधिवेशनांमध्ये बघा, 2 अधिवेशन जास्तीत जास्त किती महिन्यांचे अंतर असते? 6 महिन्याचे. धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? धनविधेयक सर्वप्रथम लोकसभेमध्ये मांडले जाते. बघा, धनविधेयक अगदी महत्त्वाचा शब्द आहे. धनविधेयक सर्वप्रथम कोणत्या सभागृहात मांडले जाते? तर लोकसभामध्ये, कलम 110 नुसार. केंद्रीय मंत्रिमंडळ वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असते? केंद्रीय मंत्रिमंडळाबद्दल शब्द आहे तर राष्ट्रपतीला. केंद्रीय मंत्रिमंडळ हे वैयक्तिकरित्या राष्ट्रपतीला जबाबदार असते. आणि तसंच बघा, केंद्रीय मंत्रिमंडळ सामूहिकरित्या, बघा या ठिकाणी वैयक्तिकरित्या आहे, या ठिकाणी सामूहिकरित्या. कोणाला जबाबदार असते? तर लोकसभेला. बघा, वैयक्तिकरित्या जर विचारलं राष्ट्रपती आणि सामूहिकरित्या जर विचारलं तर लोकसभेला. यानंतर बघा, 35 नंबरचा प्रश्न या ठिकाणी. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 28 जानेवारी 1950. सर्वोच्च न्यायालयाबद्दल बोलतंय त्यांनी. सर्वोच्च न्यायालयाची स्थापना अगदी महत्त्वाचा प्रश्न आहे. 28 जानेवारीमध्ये 1950. बघा, 28 जानेवारी ही तारीख होती आणि 1950मध्ये सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झालेली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती? बघा, रिटायरमेंट केव्हा होतं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांचे? तर 65 वर्ष नंतर. ओके, किंवा 65 वर्ष झाल्यावर. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीचे वय किती? बघा, उच्च न्यायालयासाठी रिटायरमेंट काय? 62 वर्षे. राज्यपाल पदांची नियुक्ती कोण करतो? बघा, राज्यपालांची नियुक्ती राष्ट्रपती करतात. ओके, राज्यपालांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती. राज्याचा मुख्य कार्यकारी प्रमुख कोण असतो? मुख्य कार्यकारी प्रमुख राज्यपाल आणि वास्तविक प्रमुख असतो मुख्यमंत्री. बघा, मुख्य कार्यकारी प्रमुख राज्यपाल असतात आणि वास्तविक प्रमुख मुख्यमंत्री. हे लक्षात घ्यायचे. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते? बघा, मुख्यमंत्र्यांची नियुक्ती राज्यपालाकडून केली जाते कलम 164 नुसार. कलम 164 नुसार राज्यपालांकडून मुख्यमंत्र्यांची नियुक्ती केली जाते. मतदानाचे वय 21 वरून 18 कोणत्या दुरुस्तीने झाले? 61वी घटना दुरुस्ती 1989. बघा, 61वी घटना दुरुस्ती 1989 मध्ये झालेली होती. इथं पण एक प्रश्न बनतो. बघा, काही वेळा आपल्याला वर्ष विचारतात. आणि बघा, मतदानाचे वय 21 वरून 18, 61वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवायचे. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य कोणते? राजस्थान. 1959 यावर्षी पंचायत राज राजस्थानने स्वीकारले होते. पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळाला? घटनात्मक दर्जा. बघा, 73वी घटनादुरुस्ती 1992 नुसार पंचायत राजला
घटनात्मक दर्जा मिळालेला आहे? बघा लक्षात ठेवायच्या सर्वांनी 43 नंबरचा प्रश्न, पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा हा 73वी घटना दुरुस्तीनुसार भेटलेला आहे 1992 मध्ये. यानंतर बघा 44 नंबरचा प्रश्न, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी कोणत्या कलमात आहेत? बघा राष्ट्रीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट आणि आर्थिक आणीबाणी. बघा राष्ट्रीय आणीबाणी 1952, ओके, आणि राष्ट्रपती राजवट 356 आणि आर्थिक आणीबाणी 360. बघा तिघही आले. बघा 3 प्रश्न या आपण एकाच ठिकाणी करून दिलेले आहेत. ओके, भारतात आतापर्यंत आर्थिक आणीबाणी कलम 360 नुसार लागू झाले आहे का? बघा आर्थिक आणीबाणी एकदाही लागू झालेली नाही. आर्थिक आणीबाणी भारतामध्ये अजूनपर्यंत लागू झालेली नाही. आर्थिक आणीबाणी आहे 360 नुसार. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? कलम 368. घटना दुरुस्तीची पद्धत भारताने कोणत्या देशाकडून घेतलेली? घटना दुरुस्ती ही पद्धत भारताने दक्षिण आफ्रिका या देशाकडून घेतलेली आहे. निवडणूक आयोगाची तरतूद कोणत्या कलमात आहे? निवडणूक आयोग कलम 324. निवडणूक आयोग कलम 324. भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोण करतो? भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक यांची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती कलम 148 नुसार. कलम 148 नुसार. शिक्षण हा विषय कोणत्या सूचीमध्ये येतो? शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. शिक्षण हा विषय समवर्ती सूचीमध्ये येतो. मित्रांनो, आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारा व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर भेटेल.